नमस्कार, मी ऋत्विका दीपक कुलंगे, इयत्ता 5वी. रतन टाटा यांच्याविषयी मी 2 शब्द मांडत आहे. सर्वांनी शांत चित्ताने ऐकावे. तुम्हाला जर पुढे जायचं असेल तर एकटं चला. जर तुम्हाला पुढे जायचं असेल तर एकटं चला. पण जर खूप दूरवर जायचं असेल तर सर्वांसोबत चला. परंतु दूरवर जायचं असेल तर सर्वांसोबत चला. हे दुसरं कोणी न मांडता रतन टाटा यांचेच विचार आहेत. हे दुसरे कोणाचेही शब्द नाहीत. हे फक्त रतन टाटा यांचे शब्द आहेत. त्यांनी देशासाठी काय केले सर्वांना माहीत आहे. त्यांनी देशासाठी काय केले सर्वांना माहीत आहे. त्यांचे प्राण गेले. काल रात्री त्यांची निधनाची बातमी आपल्याला समजली. सर्वांनी ती ऐकली असेल. फेसबुक, इंस्टाग्राम, व्हॉट्सअप, ट्विटर याच्यावर त्यांचे चित्र दिसले. त्यांचे निधन झाले. सर्वांना खूप मोठे दुःख झाले. त्यांनी ज्या टाटाच्या गाड्या आहेत त्या सर्व त्यांनीच बनवल्या. टाटाची कंपनी त्यांनी स्वतः उभी केली. ते देखील आधी टाटाच्या कंपनीत काम करत. रतन टाटा यांचा जन्म मुंबई येथे झाला. रतन टाटा हे भारताचे उद्योगपती आणि टाटा सन्सचे माजी अध्यक्ष होते. त्यांनी देखील शॉपी, फ्लॉवर या कंपनीमध्ये काम केले. अगदी कोळसा उचलण्यापासून ते भट्टीपाशी काम करत गेले. सर्व काम त्यांनी स्वीकारले व केले. आजकालची तरुण पिढी त्यांना फक्त मोठे लोक कसे होते त्यांच्यासारखं राहणीमान पाहण्यासारखं ते तसे वागतात. जी तरुण पिढी आहे त्यांना फक्त सर्व आयती गोष्ट हवी आहे. रतन टाटा यांनी देखील खूप मेहनत केली. त्यांना वाटतं ते इतके श्रीमंत होते, मी पण तेवढा श्रीमंत होणार. आजकालच्या तरुण पिढीला फक्त उद्या कोणता ड्रेस घालायचा, कोणत्या कलरचा घालायचा, कोणती रील पोस्ट करायची, त्याला कोणतं गाणं टाकायचं याचा वेळ लागले. आजकालची तरुण पिढी कुठे चालली आहे आणि पूर्वी जे मोठे थोर व्यक्ती होते ते कुठे होते आपण पाहू शकता. मोबाईलमुळे काय झाले, सर्वजण काय म्हणतात, सर्वजण म्हणतात मी उद्या ही पोस्ट टाकेल, उद्या ती रील करेल. आपण आयुष्यामध्ये इतकं मोठं व्हायचं की दुसऱ्यांनी आपली रील किंवा पोस्ट सेंड केली पाहिजे. थोडक्यात रतन टाटा यांचे सर्वांनी व्हॉट्सअप, इंस्टाग्राम सर्व ह्याच्यावरती फोटोज ठेवले. त्याचे चित्र झळकत आहे. आपण देखील असंच काहीतरी बनावं की आपला फोटो देखील एक दिवस सोशल मीडियावरती येईल. आपला फोटो देखील एक दिवस सोशल मीडियावरती येईल. सर्वांना वाटतं मी मोठं व्हावं, मुकेश अंबानी सारखे पैसे यावे, पण त्यांनी यामागे काय कष्ट केले हे आपल्याला माहित नाही. आपले भारताचे पंतप्रधान यांनी देखील किती कष्ट केले. ते देखील आधी चहा विकत होते. आपल्याला वाटलं नाही एक चहावाला माणूस आपल्या भारताचा पंतप्रधान होईल आणि त्यांनी आपल्या जिद्दीने ते केरून दाखवलं. आपण देखील असंच करावं. रतन टाटा एका वेळेस एका ठिकाणी बसले होते. त्यांना एक माणूस व त्याची पत्नी व त्याचा मुलगा हे गाडीवरून जाताना दिसले. पावसाचं वातावरण होतं. पाऊस आला तर त्यांनी विचार केला की ते जे गरीब आहेत त्यांना मोठ्या गाड्यांमध्ये बसायला भेटत नाही, फिरायला भेटत नाही. उन्हातानाचं 2 व्हीलर वरती फिरावं लागतं. पावसाळा असो, हिवाळा असो किंवा उन्हाळा असो. 4 व्हीलर वाल्यांचं किती चांगलं असतं. त्यांनी हा विचार केला व गरिबांना जेवढं पुरेल, जेवढं त्यांच्या कुवती आहे तेवढ्याप्रमाणे त्यांनी नॅनो ही गाडी स्थापन केली. सर्वांसाठी त्यांनी विविध कार्य केले. आपण देखील त्यांचं आदर्श घेतला पाहिजे. सर्वांनी घ्यावं अशी माझी नम्र विनंती. सर्वांनी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली व्हावी. सर्वांनी एका ठिकाणी शांत उभं राहायचे. चप्पल काढायची.